अंधारात बुडालेलं एक आयुष्य, जिथे काळ सावट पाठ सोडत नव्हतं. ही कथा आहे अशा एका भक्ताची, ज्याला काळ्या जादूने गेलं होतं. झोपेतून उठून तो ओरडत असे, त्याचे शरीर थंडगार पडत असे, त्याच्या स्वप्नात फक्त जाळलेल्या कपड्यांचा वास येत असे. वर्षानुवर्षे तो या काळकोठडीत अडकला होता, जिथून सुटका नव्हती. सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या. पण एक दिवस एका अनामिक आवाजाने त्याला धावजी पाटलांचं नाव सांगितलं. तोच तुझी शेवटची आशा आहे, असं काहीतरी आतून त्याला जाणवलं. शेवटचा आशेचा किरण घेऊन तो मांढरगडच्या दिशेने निघाला. त्याच्या प्रत्येक पावलावर ती काळी सावली पाठलाग करत होती. पण आता त्याला भीती नव्हती, कारण त्याच्या मनात धावजींचं नाव होतं. धावजी पाटलांच्या मंदिरात पोहोचताच जणू काही काळ थांबला. आतून एक दिव्य ऊर्जा बाहेर पडली आणि त्या काळ्या सावलीला जणू काही अदृश्य हातांनी पकडून ओढायला सुरुवात केली. त्या भयंकर शक्तीने आक्रोश केला. ती धावजींच्या पायाखाली चिरडली गेली. एका क्षणात त्या भक्ताचं शरीर हलकं झालं. वर्षांची काळकोठडी धावजींच्या एका शब्दाने उघडली होती. तो फक्त मुक्त झाला नव्हता, तर त्याला नवजीवन मिळालं होतं. धावजी पाटील हे केवळ दैवत नाही, ते न्यायाचं आणि मुक्तीचं दुसरं नाव आहे. बोल त्या सुरूरच्या धावजी पाटलाचं चांगभलं.